माझ्या मजा बघतात जमतंय का असं. चिकन मटणाचा रस्सा असतो ना तसा फ्लेवर आलाय मस्त. म्हणजे पहिली वेळ आपण भोपळ्याची लावलेली. तर पाऊस बघा थांबलाय थोडासा, हलकं हलकं ऊन आलेलं आहे. आज ना थोडी साफसफाई करायची. साफसफाई म्हणजे बागेची. गवत कसं वाढलंय तर हे घराजवळचं आहे ना ते पण साफ करायचं आहे. हे बघ किती गवत वाढले. आणि जरा झाडू पण काढून घेते कारण बरेच दिवस झाले, मला वाटतं 5-6 दिवस झाले असं झाडू नसेल काढले. इथे पाऊस असायचा ना, आता काय पाऊस थांबला तेवढा पटकन काढू शकतो. थोडाफार कचरा पण तिकडे पडला तो जमा करते. घरातलं सगळं झालं आहे आवरून. हे असं सगळं कचरा आणि हे सगळं साफ करून घेते बाहेर पण. हे सगळं इथे गोण्यावर सगळं रिकामी झालेत ना, शेण वगैरे होतं इथे जमा करून ठेवलं, ते सगळं वापरलं झाडांमध्ये. तर हे जरा क्लीन करून घेते इकडचं. काल एक दिवस ना 2 आहेत बघ. त्यात ते पटपट वाढत जाईल. चालू आहे किचनची लाईट पण चालू झाली. लाईट जाईल लवकर, सोमवार आहे ना. नाही का कुठे गेला आता एक तास. चला वाग्या कुठे आहे? वाग्या चला जेवायला. चला 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 या. माझी मारामार नाही करायची बेटा. चला 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 खेळू चल. बस झालं चला चला घरात चल. हा चल असं वाकडा वाकडा होऊ नको. चल ये काय चला चल ये 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 चला. भूक ना लागली वाजले तिथे. चला चला घरात चला. चला चला पाणी पिवा. चला चल या चला चला घरात चल. हा चल चला घरात चला 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 चला. बस झाला चला आता. झाली. आज कुणालच्या बाबा देवपूजा करतात. इकडे बघा जरा. देवपूजा करते काय बोलतो. करा करा देवपूजा करा. तर कुणालच्या बाबा देवपूजा करतात तोपर्यंत तुम्हाला थोडीशी बागेतली सफर दाखवते. तुम्हाला ना मला असं मोगऱ्याचं झाड असं खूप दाखवायची इच्छा. हा मोगऱ्याच्या झाडाला बघा कळ्या बघा. हा पूर्ण झाड असं भरलं आहे कळ्यांनी. भरपूर भरपूर चारी बाजूनी भरलेलं आहे हा मोगरा. आणि अशा सगळ्या कळ्या आपल्या मोगऱ्याला अशा आलेल्या आहेत. जितकी पण मोगऱ्याची झाडं आहेत ना आपल्याकडे सगळी झाडं असे भरलेले आहेत कळ्यांनी. पण काय होतं पाऊस आहे ना त्याच्यामुळे पावसातनं कळ्या की नाही म्हणजे फुलंसुद्धा कुजतात. हे बघा तुम्हाला मी दाखवते. आज पण जवळजवळ 2 गजरे होतील इतकी फुलं ना मग अशी काढलेली आहेत. हे असं असतं. जास्वंदी बघा अर्ध्या जास्वंदी काढल्या, अर्ध्या झाडावरतीच आहेत. जितका पाऊस आहे तरी पण फुलं वगैरे भरपूर आहेत आपल्या बागेमध्ये. चाफा. आता माहिती काय करायचं आहे. आता ही जी गुलाबाची रोपं आहेत म्हणजे ह्याच्या फांद्या ना कटिंग करून आम्ही आता रुजवणार आहोत. जाड्या जाड्या बघा फांद्या असतात त्या कापायच्या. पावसामध्ये छान अशा रुजतील. हे एक झाड आपलं खूप छान आहे गुलाबाचं. बघा फांदे किती जाड झाले ती. म्हणजे कटिंग करून आपण लावू शकतो जमिनीमध्ये. हे बघा वाल भिजवलेले आणि त्याला मोड बघा किती छान आलेले आहेत. म्हणजे मला आज प्रश्न पडला आहे भाजी कुठली करू. आणि हे वाटाणे आहेत नाही. 2 ऑप्शन आहेत पण मला असं वाटतं वाटाण्याची भाजी केली उसळ उसळ मस्त होईल असं.
वाल मला खूप आवडतात. असं हे वालानं सोलून ठेवते म्हणजे उद्याला बनवता येईल पटकन. आता येतो आज शेरू आणि भाग्या यांनी जाम हैराण केलं, जाम मस्ती करत होती, मारामारी हे ते सगळं. दुसरे ना डॉगी आले होते दुसऱ्या वाडीतले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आज पाऊस म्हणजे काल थोडासा पाऊस पडला, आज नाही पडलेला आहे पाऊस, ऊन पडलं आहे. तर म्हणून पटापट या उन्हाचा फायदा घेऊन कामं जी आपली बाकी राहिलेली आहेत ती पटापट करायला घ्यायची. आपली 2 ते 3 झाडं ना आंब्याची बाकी आहेत खत पाणी करायचं, ती आता पटापट करायला घेतो आहे आम्ही. म्हणजे 2 सगळे उकरायचे आहेत आणि एक असं उकरून झालेलं आहे, त्याला फक्त माती आहे ना बुजवायचे. काय आलं निरीक्षण चाललं आहे कुणालच्या बाबांचं. 1 मिनटं त्याला शोध. कुणालच्या बाबांच्या आता आंघोळ बिंघोळ सगळं लवकर त्यांनी करून घेतलं. हां 1 मिनटं थांबा जरा. कुणालच्यामध्ये रोज ते पपनीचं झाड आहे ना तिकडे जायचं, ती फळं बघायची, चेहऱ्यावरती आनंद असं हे करून घ्यायचं, असं सगळं चालतं. चला करूया फटाफट. अजून एक दुसरा फावडा कुठं आहे? कुठं आहे? हां टाकीवरती. हां हे बघा, हे आपलं आंब्याचं झाड. तुम्हाला थोडंसं फक्त दाखवते. बाकी खत पाणी काय नेहमीप्रमाणे ते गांडूळ खत, शेण वगैरे, राख वगैरे हेच टाकणार. ह्या झाडांना आता आहे ना खत टाकत जा. कुठल्या झाडांना? ही जी 3 रोप आहेत ना, वेस्टेज आहे ते, वेस्टेज आहे ते, यांना टाकत जा. त्यांना भरपूर झालंय. नाही पण ते ना थोडं साईडने असं जरा अळीसारखं ठेव थोडंसं मग. हां म्हणजे मग ते टाकता येईल ना मग असं. वेस्टेज वगैरे टाकत जाईल. ही झाडं ना गेल्या वर्षी लावलेली आहेत, त्यांच्यासाठी सगळं व्यवस्थित करून टाक. हां चला मी तो तिकडचं झाड आहे तो करून घेते पटकन. फक्त माती गोडायची, बाकी सगळं करून झालेलं आहे. पाऊस जास्त असेल ना मग कामं कशी आपली राहतात, जर पाऊस कमी असेल तर पटापट कामं होतात. मध्ये 2-3 दिवस पाऊस असा भरपूर पडला होता, मग ते भिजत कसं कामं जमत नाही मग आपल्याला. आणि भिजल्यावरती काय थंडावा असतो बापरे. हा बघा घेतला. चलो वडूया पटापट माती. आपल्याला ना आपल्या वेली पण आता लावायच्यात. जे कंटेनरमध्ये बघा रुजवलं होते ना रोपं, आता ती बऱ्यापैकी अशी मोठी झालेली आहे, त्यामुळे ते पण काम आता पटापट करायचं आहे. त्याच्यामुळे थांबून चालणार नाही. मांडव वगैरे घालायचं आहे. तर आता बघू कशा पद्धतीने कुणालच्या बाबा करतात त्यांच्यावरती आहे. मी फक्त थोडीशी मदत असते माझी, कारण माझं बघा घरातलं पण काम असतं, परत हे यूट्यूबचं काम असतं. फारशी मला अशी मदत करता येत नाही, पण जितकी शक्य होईल तितकी मदत मी त्यांना करते थोडीफार. आणि ते पण मला करून देत नाही, मला ओरडत असतात की तू जास्त करू नको, कारण घरातलं बाहेरचं मग त्रास होतो थोडासा. म्हणून चला ही एवढी माती ना जरा वळून घेते फक्त. चिरे नाही इथे लावायचे. हां जरा बघूया, जरा येऊ बरोबर करते का. नाही मग ते खालच्या साईडने परत हे राहील ना. मग कुठली अच्छा हां जास्त असे हे घेते ना, त्याला काय बोलतात, भराव वरच्या साईडला. हां वर जा जरा, वरचा उकर जरा वरच्या साईडला. हां मी उकरलंय ते नको उकरू. तिथून जरा असा गोल असा. हा असा नाही, तसा नाही, असा खाली घे, तिथून असा खाली मार, असा खाली मार. तर थोडा हलकाच झाला, राऊंड झालाय तो, राऊंड शेप द्यायचा आहे. काय झालं, दमलीस? बस नाही करते. माझ्या मजा बघतात जमतंय का असं मला बघताय. अरे जोरात मार, मी माती एवढी उकरून काढली लगेच. आता माझी ताकद आणि तुझी ताकद तुला करायचं होतं ना काम, मला काम करायला घेत नाही. डायलॉग कोणाचा होता? तुझाच होता ना, म्हणून मी तुला सांगितलं. चल बाद लाव. हा चल उठ हळूहळू करा, मला दिवस नाही काढायचा. चला बस झालं. काम असतं. हे जे झाड आहे ना आपलं आंब्याचं, ते जरा टेकडीवरती लावलेलं होतं ना, त्याच्यामुळे जरा जास्त खोदावं लागतंय. ते तिकडचं झालं ना, हे शेवटचं झाड आहे आपलं आंब्याचं. हे पण गेल्या वर्षीच लावलं ना आपण झाड.
ह्याची वाढ चांगली झाली पण लेवल झाली ना टेकडी आता बघ. एवढा वाटतो का आता? नाही ना. नाही हां मी बोलतो 2-4 चिरे लावूया काय आपण साईडला. ते चिरे नंतर टाकायचे जरा नाही तर माती पावसाने वाहून नको जायला म्हणून. आता नाही वाहणार ते माती नाही वाहत. हां इकडे वरून येते माती अशी खाली. आणि मग आपल्याला ते वेस्टेज आहे ना सगळं टाकता येईल मग ह्याच्यामध्ये समजलं. साईडीने असा गोलच राहू दे म्हणजे वेस्टेज आपल्याला ही माती बादला नाही करायची आहे. हां ही भरायची नाही त्याच्यात. हां ती अशीच ठेवायची. अच्छा अशी जी अशी आहे ना. हां आणि ह्याच्यात आता खत टाकायचं आणि थोडी हलकी माती टाकायची बस. तर बुंद्याची जरा माती जाऊ दे अजून 1-2 घमेले. तर दुपारच्या जेवणाला बघा सुरुवात केलेली आहे. तर झटपट तुमच्याशी काळ्या वाटाण्याची उसळ आहे ना ती शेअर करते. तर इथे कुकर लावायची तयार केली आणि त्या वाटाण्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. कधी कधी त्यात थोडंसं मीठ पण टाकते. पण आज आहे ना वाघ आणि शेरू यांच्यासाठी ते काळ्या वाटाण्याचं पाणी असतं ना वरचं उकडलेलं ते काढायचं होतं म्हणून त्यात मी मीठ नाही टाकलेलं आहे. कुकर लावून घेतलेलं आहे. आणि इथे पालेभाजी बघा भाजी करून झालेली आहे. म्हणजे पालेभाजी आणि कडधान्याची उसळ असा आजचा बेत मी ठरवला होता. कुकरला झाला 3 शिट्ट्या करून आणि थंड झाला होता. एक 15 ते 20 मिनिटांनी थंड झाला. नंतरला वाटाणे जे आहेत ते काढून घेतले. अर्धे वाटाणे जे आहेत ना ते मिक्सरला असे जाडसर असे वाटून घ्यायचे. तर मध्येच बघा पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज पावसाचा पण रेकॉर्ड झालेला आहे. तर इथे बघा वाटून झालं मिक्सर आणि जे वाटलेलं जे वाटाणं होतं ना ते सगळं त्या पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं. फोडणीसाठी कांदा टोमॅटो आणि तमालपत्र असतात ना ते घेणार आहे. थोडीशी लसूण. आता वाटपामध्ये लसणीचा वापर केला असतो त्याच्यामुळे लसूण मी ते जास्त नाही वापरणार आहे. म्हणजे हे जे वाटाणे आहेत ना ते अर्धे वाटून घेतले तरी पण त्यात कांदा खोबऱ्याचं वाटण असतं त्याचा पण वापर करायचा असतो. तर सगळं व्यवस्थित मिक्सरनं धुवून वगैरे घेतलेलं आहे. आणि नंतरला पालेभाजी जी होती ती कढई आहे ना एका डव्यामध्ये भाजी जी आहे ना ती रिकामी केली आणि त्याच कढईमध्ये मला भाजी करायची होती. तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी. त्यात तमालपत्र टाकले 2 हिंग टाकलेले आहे आणि कांदा टाकलेला आहे फोडणीला. कांदा जरा लालसर झाला की त्यात टोमॅटो टाकायचा. आपल्या चवीप्रमाणे तिखट मसाला टाकायचा. आता हे जे काळे वाटाणे आहेत त्याचा रंग बघा काळा येतो उकडल्यानंतर. ते पाणी जे असतं ते काळच असतं त्याच्यामुळे तुम्ही रंग जरी आणायचा प्रयत्न केला तरी पण असा फारसा असा गडद रंग असा येत नाही. हलकाच लाल रंग येतो. त्याच्यामुळे तुम्ही कितीही तेलामध्ये मसाले टाकवा कितीही परता तरी पण रंग असं म्हणजे तरी अशी येईल पण रंग असा लाल भडक असा येणार नाही. तर इथे टॅमॅटो वगैरे चांगलं परतून झालं. तिखट मसाला पण टाकून झाला माझा. आणि हे जे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते पण टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतलं. आणि नंतरला उकडलेले जे वाटाणे आहेत ती फोडणी करून घेतलेली आहे. चवीप्रमाणे त्यात गरम मसाला टाकलेला आहे आणि नंतर वरून टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत आपल्याला जरा एक 2 ते 3 मिनटं वाट बघायची. उकळी आली का त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं. तर ही बघा ही आपली काळ्या वाटाण्याची उसळ. आणि हे ताट वाढले. जोडीला नाचणीचे पापड ज्यात अजिबात मीठ नाही आहे. हे आम्ही त्याशी सुपर मार्केटमध्ये बघा विकत आणले. तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. थोडेसे जरा तळून बघितले म्हटलं मीठ वगैरे जरा अंदाज होऊया पण त्यात अजिबात मीठ नाही आहे. अळणी पापड आहेत ते अळणी. आणि ही जोडीला पालेभाजी आणि भात. आज चपाती नाही केलेली कारण सकाळी आम्ही नाश्त्याला चपाती खाल्ली होती. हां चला जेवायला या. पापड खाऊ. पापड अळणी पापड. पापडामध्ये मीठ नाही आहे. मीठ कंपनी लॉस आहे. त्याच्या नळ्यांमध्ये भरपूर मीठ होतं आणि आज पापडामध्ये मीठच नाही. जे वाचल ते बनवले असतील त्याच्या प्रकारे. उसळ कशी झाली जरा उसळीचा फीडबॅक द्या. चिकनचा फ्लेवर आला. कसला? चिकन मटणाचा रस्सा असतो ना तसा फ्लेवर आला मस्त. होय काय खरोखर? खरोखर नाही मगाशी सुगंध एकदम चांगला सुटला होता. सुगंधावरनं माहिती पडलं मला मगाशी की उसळ अशी 1 नंबर झाली म्हणून. बघा 2 जण जाऊन कसे बसलेत बघा सावलीला. एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे. पाग्या हां आम्ही आता थोडा वेळ आराम करायला म्हणजे झोपलो होतो जरा वेळ. ह्यांच्या मुंगण्याच्या आवाजाने उठलो आता.
ऊन बघा कसलं पडलंय कडकडीत. किती वाजले? 4:30 पावणे 5 झाले ना. हे दोघं जण कसे शांत बसलेत बोके. वाघुडी काय करतात तिथे बसून? कान बघा कसे उंच बसलेले ते. काय करता रे इथे? हा काय झालं तुमच्या दोघांचं? ही जागा भेटली बसायला तुम्हाला? हा हा आम्ही जरा दोघं जण आराम करत होतो घरामध्ये. कोण आलं गेलं ना तर भुंकायला लागले वाटतं. तेव्हा मग आम्ही उठलो. आता बघतो तर दोघं जण इथे बसलेले आरामात. शेरू काय रे? लबाड वाघुड्या ये शेपटी आलोच्या कामाच्या. चला आपल्याला कामं आहेत. चहा ठेवला गॅसवरती. आपल्याला वेली वगैरे लावायचेत आणि थोडंसं काम बाकी झाडांचं ते करायला घ्यायचं आहे आता. ए शेरे ये. चला खाऊ खायचा? खाऊ पाहिजे? चल खाऊ घेते. चल शेरू ये खाऊ येते. चल ये घरात आहे. चला कसली बेल आहे? चला आपल्या वेली बघा आता लावायला घेतल्यात हळूहळू. भोपळा आणि काय काकडी ना. आता रोज थोडं थोडं करून आम्ही आता सुरुवात, म्हणजे आज पहिलाच दिवस आहे ना म्हणून तुमच्या शेअर करते. म्हणजे पहिली वेळ आपण भोपळ्याची लावलेली आहे. हां आणि काकडी ना आता लावतोय. अजून आहेत दुसऱ्या. तर रोज हळूहळू थोडं थोडं करून लावायचं. झालं बा. सुरुवात झाली पावसाळी भाज्यांची. काकडी भाज्या. शेरू शेरू साईडला बेटा. तर शेरू तिथेच येऊन बसलाय त्या मातीमध्ये. आणि कुणाल जवानी आता वेली लावायला सुरुवात केलेली आहे. आता वेली जशा मोठ्या होत जातील, जसं जसं फळ लागेल तसं तसं तुमच्याशी शेअर करत जाईल मी. चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ते आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.